नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये. हा माझा पहिला ब्लॉग आहे, परंतु इंटरेस्टिंग असणार आहे. तर आम्ही सर्व काम आवरून मंदिरात जायला निघालो होतो दर्शनासाठी. आज ठरवलं होतं की चला मंदिरात जाऊन या, वर्षाचा लास्ट दिवस आहे. तर आम्ही मंदिरात पोहोचल्यावर आम्हाला कळलं की तिथं मंदिराचं काम चालू आहे. तर अशा प्रकारे आमचा पचका झाला होता. म्हणलं आता काय करावं, तर एक तिथं मंदिराच्या बाहेरच लांबूनच दर्शन घेतलं, फोटोशूट केला. आणि बाहेरचं वातावरण बघा असं होतं, एकदम मायनस टेम्परेचर आहे इथलं, बर्फ पडलेला होता. नंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आम्ही म्हटलं आता चला आता नाश्ता करून घ्यावा. तर नाश्त्याला पराठे होते, पराठे खाऊन घेतले आम्ही. आणि नंतर म्हटलं थंडी खूप आहे तर चला लाडू बनवूयात आपण. तर नंतर मी लाडू बनवायला घेतले, असे मिक्सर ड्रायफ्रूटचे लाडू, डिंक लाडू बनवावेत म्हटलं. चला तर मग साधारण 2 वाट्या खोबरं घेतलं मी. ही लाडू बनवायसाठी मी तव्यावरच भाजत आहे, हा लोखंडी तवा आहे, तव्यावरच खोबरं भाजून घेत आहे मी. खोबरं असं सगळं कमीच आचेवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला, ब्राऊन होईपर्यंत. कमी याच्यावर भाजल्यावर एकदम मग छान भाजलं जातं, करपलं जात नाही. त्यामुळं कमीच आचेवर भाजते मी. आणि इथं मी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि मी चाकून हलवत आहे, कारण तव्यामध्ये मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं दुसऱ्या आहे ना हलवायला, म्हणून मी चाकूच घेतला होता सगळं हलवायला. बदाम भाजून घेतले, म्हणजे स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा मी बदाम भाजून घेतले, नंतर अक्रोड, काजू. काजू असं हलके असतात, लगेच भाजले जातात, खरपूस भाजून घेतले काजूला पण, ते पण काढून घेतले प्लेटमध्ये. आणि मग नंतर मखाने भाजून घेतले. मखाने पण चांगले असतात मुलांसाठी हे खायला. नंतर मग डिंक भाजून घेतला, तीळ भाजून घेतले, तीळ असे तडतडेपर्यंत भाजून घेतले. नंतर मी तुपावरती 1 वाटी असं पीठ घेतलं होतं गव्हाचं, ते भाजून घेतलं. ते पीठ एकदम कमी आचेवर भाजायचं आहे बरं का, तेल सुटेपर्यंत, त्याला तूप सुटेपर्यंत भाजायचं आहे. सॉरी, तुपावरती सगळं भाजून घेतलेलं आहे मी हे सर्व काही पदार्थ. हे एका प्लेटमध्ये काढून घेतलं. नंतर आपल्याला जे सर्व काही भाजून घेतलेले ड्रायफ्रूट आहेत ते वाटून घ्यायचे आहेत. मग मी थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेतलेले आहे मखाने वगैरे. आणि खोबऱ्याला काय वाटायची गरज नाही, कारण ते हातानेच चुरलं जातं आपल्या, ते हे झाल्यावर हातानेच चुरता येतं आपल्याला थंड झाल्यावर. बाकीचं जे वाटून घेणार होतं मोठं मोठं ड्रायफ्रूट, ते मी वाटून घेतलं. जास्त बारीक पण नाही वाटायचं, दरदर असं ठेवायचं. आणि मी हे बघा हाताने चुरून घेतलंय खोबरं सगळं. परत डिंक बी बारीक करून टाकला मी त्याच्यात. नंतर जायफळ थोडंसं टाकलं किसून त्याच्यावरच. नंतर गूळ आणि ते सगळं मी एकत्र करून घेतलंय, मला मिक्सरच्या भांड्यातच मिक्स करून घेतलं. नंतर चमचने काय होईना व्यवस्थित, म्हणून मी हाताचा वापर केला, शेवटी हाताने करून घेतले ते मिक्स मी. इकडे खूप थंडी आहे आणि पूर्ण ते लगेच थंड होत होतं, त्याचे काही लाडू बांधता येत नव्हते, म्हणून मी परत कढईत नंतर आणखी तूप टाकलं आणि तुपावरती भाजून घेतलं. तेच मिश्रण तुपावरती गरम करून घेतलं सगळं. आणि त्याच्यात असं कडक लाडू येऊन येते म्हणून 2 ते 3 चमच पाणी टाकले त्याच्यात. पाणी टाकून मग त्याचा गोळा घट्ट बनेपर्यंत परतवून घेतलं. मग गोळा बनल्यावर मग ते पूर्ण काढून घेतलं आणि मग त्याचे लाडू बांधायला घेतले काय वळायला घेतले, आम्ही बांधलेच म्हणतो त्याला. बांधून घेतले. आमच्या स्वराची मध्ये मध्ये लुडबुड होतेच, मला बांधायचंय मला बांधायचे लाडू. तर असे लाडू बनवून घेतले मग. आणि नंतर आमची संध्याकाळी तयारी झाली 31ला जायची. तर आमच्या श्रीचं चालू होते की चला मला पण मध्ये मध्ये यायचंय, मला घे मम्मी. तर मी 31च्या साठी केक बनवलं होतं. आमची आपली अशी पार्टी होती छोटीशी, लेडीजची. सगळ्यांनी आपापल्या घरून पदार्थ बनवून आणायचे. तर आम्ही चाललो पार्टीसाठी, शेजारीच्या मैत्रिणींकडे चाललो होतो. तिथे गेलो बघा, हे सर्व पदार्थ आलेले आहेत आता. कोणी काय बनवून आणलंय आपापल्या परीनं. सगळ्यांनी एकत्र बनवायचं ठरवलं होतं म्हणून. चला इथं सगळे जमलेत आता, पार्टी करणारी सगळी मंडळी जमलेली आहेत. पदार्थ बघून, सगळे बनवलेले डिशेस बघून सगळे आपले फोटो काढायला बसलेत सर्कल करून.
सगळ्यांचं सुरू आहे, कोणाचं शूट करायचं सुरू आहे तर कोणाचं फोटो घ्यायचं सुरू आहे. चिमुकले सुद्धा येत आहेत मध्ये मध्ये फोटो काढायला. फोटो काढले बघा, का किती छान दिसत आहेत ते पदार्थ. सगळे सगळे कॅमेरामॅन झाले फोटो. त्याला मग या पदार्थांचे सगळ्यांना रील्स बनवायचे. सांगायचं तर कोणी काय बनवून आणले, मी काय आणले, तू काय आणले. सगळे आपापले पदार्थ दाखवून रील्स काढत होते. हे आहेत बघा पापड चाट, हे काय आहे, हे आहेत पकोडे, कशाचे आहेत, कांद्याचे वाटतात. हे आहेत चिवडा, मुरमुऱ्यांचा चिवडा आहे. हे काय आहेत, तुम्हाला एवढं क्लिअरिटी दिसत नसेल, हे पालकची भाजी आहेत. हे पोटॅटोची भाजी दिसत, पकोडे. आणि हे वेफर्स, बटाट्याचे वेफर्स आहेत. आणि परत नंतर सगळ्यांनी असं ठरवलं की पहिल्यांदा आपण एन्जॉय करून घेऊया, थोडंसं डान्स करून घेऊया, मगच आपण पार्टीची सुरुवात करू. हीच पार्टी सुरुवात. सगळे आपापल्या परिवाराचं कोणी सांगतात हे स्टेप फॉलो करा, कोणी सांगतात ते स्टेप फॉलो करा. सगळे enjoy करतात. कोणतं गाणं होतं हे दुसऱ्या? चला, नंतर मग आम्ही केक कटिंग करून घेतलं हॅपी न्यू इयरचा. सगळ्यांची गडबड आहे, मला केक कापायचा आहे, मला केक कापायचा आहे. सगळ्यांचं शेवटी सगळ्यांनी मिळून केक कट केला. हे बघा, इथं पण तेच सुरू आहे, सगळ्यांचं सुरू करायचं चालू आहे. मुलांनी आपल्याला एकमेकांना केक भरवला. चला मग नंतर आम्ही पार्टीची हे जे पदार्थ आणलं होतं ना ते सर्व करायचं चालू आहे बघा. plating लावायचं. सगळे आता वाट बघत बसले. स्नॅक येते खायला. सोरा बाळा कशी बसली? सोरा काय करते? काय करते? तुम्ही काय सांगते? बघा त्या स्त्रीचं काय मध्ये मध्ये चालू आहे, काय माहिती त्याला काय पाहिजे. ते काय म्हणते, केक आवडला, केक बनवला. चला सगळ्यांनी आपल्या रील्स बनवायचे ठरवलं की येणाऱ्या वर्षावरती आपण रील्स रील्स बनवायचा. सगळं खाऊन पिऊन झाल्यावर आणखी एकदा रील्स बनवली सगळ्यांनी मिळून. बघा एवढ्या थंडीमध्ये सुद्धा सगळे एन्जॉय करत आहेत. सगळ्यांनी डुलून डुलून झाल्यावर मग एक फोटो घेतला. हे बघा फोटो घेतात लास्टला. फोटोशूट केला. फोटोशूट केल्यानंतर सगळ्यांनी हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा दिलेल्या. तर मंडळी, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणार हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं, सुखाचं, समृद्धीचं जाऊ दे हीच प्रार्थना. तर तुम्हाला माझा हा पहिला व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.